तर तिकडे बंगालमध्ये फौजा लावून मतदान होतंय असं संजय राऊतांनी म्हटलंय। ममता बॅनर्जी यांच्या पराभवासाठी 2.5 लाख फौजा असल्याचंही राऊत म्हणतात। तर फौजांच्या बळावरती निवडणुका जिंकल्या असत्या तर इंदिरा गांधी कधीच हरल्या नसत्या असं म्हणत बन यांनी पलटवार केलाय। फौजांच्या बळावरती निवडणूक जिंकता येत नाही असंही बन म्हणतायत। ममता बॅनर्जी सारखी खंबीर नेतृत्व असताना तिच्या पराभवासाठी 2.5 लाख पॅरामिलिटरी फोर्स मोदी आणि शहांनी पश्चिम बंगालला नेऊन ठेवला। अशा पद्धतीने निवडणुका जिंकतात। पुण्यात पिंपरी चिंचवडला काय झालं? याच पद्धतीने निवडणुका लढण्यात आल्या। ठीक आहे, पाहू, लढू, आम्ही लढणारे लोक आहोत। फौजांच्या बळावर निवडणुका जिंकल्या असत्या तर इंदिरा गांधी कधीच हारल्या नसत्या, परंतु फौजांच्या बळावर निवडणुका जिंकता येत नाहीत तर जनतेच्या आशीर्वादाने निवडणूक जिंकता येतात। म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी रोज सभा घेतात, लोकांमध्ये जातात, लोकांचे प्रश्न सोडवतात, लोकांमध्ये जाऊन मिसळतात आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टी निवडणुका जिंकते। आमचा विश्वास जनतेवर आहे। आम्ही सातत्याने लोकांचे प्रश्न सोडवतो, लोकांमध्ये जातो, म्हणून निवडणुका जिंकतो। तुमच्यासारखं घरामध्ये बसून आम्ही निवडणुका लढत नाहीत आणि निवडणुका जिंकत नाही।